स्पर्धा म्हटली की एलिमिनेशन आणि निकाल हाही येतोच. वेळ झालीये निकालाची. मी सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. आज जे 2 स्पर्धक डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची नावं आहेत सावनी रवींद्र, जयदीप बगवाडकर. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. मला एक गोष्ट कायम वाटत आलेली आहे की हा ठीक आहे सावनी, तुला त्यावेळेला त्या पर्टिक्युलर गाण्यामध्ये जी काही थोडासा ड्रामा क्रिएट करायचा होता, पण आय थिंक मागच्या वेळेला जेव्हा तू ते हिंदी गाणं गायली होतीस तुम्ही दोघांनी, त्यावेळेला आवाजातला शेक किंवा कंप किंवा थरथर किंवा चिरणे असं काही त्यावेळेला काहीच झालं नव्हतं. इकडे का गरज होती म्हणजे? पण तुलनेनं तसं पाहिलं तर नक्कीच तू गायलेलं गाणं अवघड होतं सावनी. सूर हा एक त्यातला महत्वाचा फॅक्टर जो आहे, जो मला इकडे तिकडे होत होता तुमच्या दोघांचाही ते मान्य, तरी सुद्धा ऍटिट्यूड म्हणून मी सावनीला मार्क्स देतो. आणि जयदीप तुला आज निरोप द्यायला लागतोय. सो मला या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटते, कारण मला तुझा अप्रोच माहितीये, मला तुझी ताकद माहितीये, तुझे सूर इतके चांगले लागतात हे मागच्याही कित्येक वेळेला तू सिद्ध केलंयस. आज नेमके तुझे सूरही आणि ऍटिट्यूडही हे मला स्वतःला पटलेलं नाही, पण तो एखादा दिवस असतो. आणि आय थिंक मला माहिती आहे, खात्री की तू ती गोष्ट तेवढ्या स्पिरिटली आणि स्पोर्टिंगली घेशील. आणि तुझ्या प्रवासासाठी आम्ही सिन्सिअरली तुझ्या खांद्याला खांद्या लावून आम्ही असणारच आहोत. सो यू रिअली डोंट वरी अबाउट इट. तुला स्वतःला चांगलं माहिती की आपल्यामध्ये काय अजून आणायला पाहिजे, आपण काय शिकायला पाहिजे, काय वाढवायला पाहिजे, आणि आपल्यामध्ये काय नाही येऊ शकत हे पण तुला माहिती. तर या गोष्टीसाठी मी तुझं कौतुक करतो. व्हेरी गुड. थँक्यू. मला एक गोष्ट बोलायला इकडे आवडेल की रियालिटी शो, माझ्या मनातला जो रियालिटी शो आहे तो मी असं समजतो की तो आम्हा स्पर्धकांसाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी असतो. पुढे स्वप्न माझं असं आहे की मला प्लेबॅक करायचं आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही दोघांनी दिलेल्या कॉमेंट्स आजपर्यंतच्या मी ती शिदोरी घेऊन मी पुढे जाईन आणि पॉझिटिव्हली त्याच्यावर काम करीन. आणि आय विल लुक अप टू इट की माझं सगळं पुढचा जो प्रवास आहे तो तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर आधारित असेल आणि मी त्याच्या पुढे चांगलं काम करीन, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करीन. थँक्यू सो मच. हेच स्पिरिट आणि अशीच सुंदर गाणी आपण या मंचावरती पुन्हा अनुभवणार आहोत. त्यासाठी आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी याच मंचावरती. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आयडिया मोबाईल धारकांच्या मते त्यांना पुन्हा एकदा ऐकायला आवडेल दीपिका जोगचं गाणं. पाहूया त्याची एक झलक. Idea, Saregama.